नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कोरिलेशनबद्दल माहिती घेत असताना स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट आपण बघत होतो. त्यातली टाईज इन रँकिंगची केस आपण बघत होतो. ही केस बघत असताना त्या केसमध्ये कोणता फॉर्म्युला वापरला जातो त्याचं एक न्यूमरिकल एक्झाम्पल काल आपण पाहिलं. दुसरं एक्झाम्पल आपण काल जरा ओव्हरलुक केलं होतं, ते आज आपण जरा डिटेलमध्ये बघूया, जेणेकरून तुम्हाला ते लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीनं रँकिंग केले जातात आणि रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढला जातो. त्यानंतर आपण या टॉपिकवरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे ते म्हणजे फाइंड स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट फॉर द फॉलोइंग डेटा. फक्त तुम्हाला काय सांगितलंय, स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट तुम्ही काढा दिलेल्या डेटासाठी. एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल दिलेले आहेत आणि त्या दोन्ही व्हेरिएबलवरचा आपल्याला डेटा दिलेला आहे. आता फक्त स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढा म्हटल्यावर आपल्याकडं स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढत असताना दोन केसेस असतात हे आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण शिकल्याप्रमाणे. पहिली केस म्हणजे नो टाईज इन रँकिंग, म्हणजे रँकिंग करत असताना कुठंही टाय ऑकर होत नाही ती केस. आणि दुसरी म्हणजे टाईज इन रँकिंग, म्हणजे रँकिंग देत असताना टाय ऑकर होते अशी केस. मग ह्या दोन्हीपैकी नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे किंवा कोणत्या मेथडने आपल्याला स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढायचा आहे ते आपल्याला रँकिंग देत असताना टाय ऑकर होते की नाही ह्याच्यावरनं ठरतं. ऑकर होत नसेल टाय तर नो टाईज इन रँकिंगचा फॉर्म्युला आपण वापरतो, आणि टाय ऑकर झाली तर टाईज इन रँकिंगचा फॉर्म्युला वापरतो. त्या पद्धतीनं कोव्हेरियन्स टर्ममधले जे करेक्शन आहेत टी एक्स आणि टी वाय ते करेक्शन्स आपण आधी कॅल्क्युलेट करतो आणि ते त्या करेक्शन तिथं ॲड करतो कोव्हेरियन्सच्या टर्ममध्ये, म्हणजे समेशन डी आय स्क्वेअरमध्ये टी एक्स आणि टी वाय या टर्म ॲड करतो आणि नंतर कोरिलेशन कोइफिशियंट काढतो. ओके, मग आता आपल्याला इथं जो डेटा दिलेला आहे एक्स आणि वाय, त्या डेटासाठी आपल्याला पहिल्यांदा रँक असाइन कराव्या लागतील. आणि रँक असाइन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तिथे टाय ऑकर होती की नाही. आणि मग टाय ऑकर होत असेल तर ती टाय आपण ब्रेक करून रँकिंग करायची, कॉमन रँक असाइन करून. एकदा रँकिंग करून झाल्यानंतर मग डी आय आपल्याला काढावा लागेल आणि डी आयवरून डी आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील आणि त्याची सम आपल्या फॉर्म्युल्यामध्ये वापरावी लागेल. ओके, म्हणजे आयदर तुमचा नो टाईज इन रँकिंग असू दे किंवा टाईज इन रँकिंग येऊ दे, तुम्हाला समेशन डी आय स्क्वेअरची व्हॅल्यू तर काढावीच लागते. त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा रँकिंग त्या डेटासाठी करून घ्यावं लागेल. ओके, हिअर वी असाइन द रँक्स फॉर एक्स अँड वाय अँड फाइंड डी आय दॅट इज इक्वल टू आर एक्स मायनस आर वाय. फॉर दिस पर्पज वी प्रिपेअर फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल ऑर फॉलोइंग कॅल्क्युलेशन टेबल. आता आपल्याला इथं एक्स आणि वायच्या अशा पेअर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत, पेअर्ड ऑब्झर्वेशन्स आहेत. थोडक्यात ती किती ऑब्झर्वेशन्स आहेत, हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स आर देअर, दॅट इज अवर एन. सो एन, देअर आर 10 पेअर्स, सो देअर आर एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, एन इज इक्वल टू 10. So now here we are going to prepare the observation table. We have taken the values of variable x, in second column values of variable y, in third column we are assigning the ranks for the variable x or for the values of variable x, and in fourth column we are assigning the ranks for the values in values of variable y. So आता ह्यातल्या रँक ऑफ एक्स कशा आपण देणार आहोत ते बघूया आपण. आपल्याला काय माहिती आहे रँक्स असाइन करण्याची मेथड, तर जी व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, जे कॅरेक्टर
सगळ्यात जास्त प्रमाणात एखाद्या इंडिव्हिज्युअलकडून पजेस केलं जातं, तो अकॉर्डिंग टू दॅट कॅरेक्टर त्याला पहिली रँक आपल्याला मिळते. म्हणजे थोडक्यात आगाऊपणा हे जर आपण कॅरेक्टर पकडलं तर जे काय आपले इंडिव्हिज्युअल्स अंडर स्टडी आहेत त्यात सगळ्यात जो आगाऊ प्राणी असेल किंवा त्याला आपण मुलगा म्हणूया, जो आगाऊ मुलगा असेल त्याला आपण काय म्हणणार, सगळ्यात जास्त आगाऊ आहे आणि इट विल गेट अ रँक 1. त्याच पद्धतीनं ज्याची मॅग्निट्यूड सगळ्यात जास्त आहे त्याला आपण रँक 1 अशी असाइन करणार. मग आता आपल्या एक्स सिरीजमध्ये किंवा एक्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजमध्ये सगळ्यात जास्त मोठी व्हॅल्यू कुठली आहे तर 73 अशी व्हॅल्यू आहे. मग त्या 73 या व्हॅल्यूला रँक 1 ही असाइन होणार. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला रँक 2 असाइन करायची आहे. 73 नंतरचं लहान ऑब्झर्वेशन कोणतं, म्हणजे इतर ऑब्झर्वेशनच्या मानानं 2 नंबरचं मोठं ऑब्झर्वेशन थोडक्यात, दॅट इज 72 अँड दॅट विल गेट रँक 2. त्यानंतरचं लहान 72 नंतरचं लहान कुठलं ऑब्झर्वेशन आहे तर 70. मग 70 आपल्याला 70ला रँक किती द्यायची आहे, 3 रँक द्यायची आहे. पण 71 हे नेक्स्ट ऑब्झर्वेशन आहे. 71 विल गेट रँक 3. नेक्स्ट त्यापेक्षा लहान 71पेक्षा लहान कोण आहे, 70 आहे. मग आपल्याला इथं 70ला रँक कुठली द्यायची आहे तर 4 ही रँक द्यायची आहे, 3 नंतर 4. पण ही 4 रँक देत असताना 70 हे ऑब्झर्वेशन तुमच्या डेटामध्ये 2 वेळेला आलेलं आहे. 2 ठिकाणी 70 आहे. मग आपण 2 ठिकाणी 4 अशी रँक देणार का तर तशी रँक आपण देणार नाही. आपल्याला तिथं कॉमन रँक असाइन करावी लागते. आणि कॉमन रँक असाइन करत असताना आपल्याला काय करावं लागतं तर कॉमन रँक असाइन करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की 70 आणि 70 ही जरी 2 ऑब्झर्वेशन्स असली तरी ती जर समजा थोड्याफार फरकानं एकमेकांपेक्षा कमी जास्त असती तर आपण त्यांना कुठली रँक दिल्या असत्या तर 4 आणि 5 अशा रँक दिल्या असत्या. मग ह्या ज्या रँक आपण दिल्या असत्या त्या 4 आणि 5 रँकचा काय काढायचा, मीन काढायचा. सो मीन विल बी 4 + 5 डिवाइड बाय 2. सो 4 + 5 9 डिवाइडेड बाय 2 that is 4.5 is the mean of these two values or ranks 4 and 5. मग ही जी आपण मीन काढलेला आहे दोन्ही रँकचा त्याला आपण कॉमन रँक म्हणतो. 4.5 ही जी कॉमन रँक आपली आलेली आहे ती कॉमन रँक आपण काय करायचं 70 आणि 70 या दोन्ही ऑब्झर्वेशनला देऊन टाकायची. सो 4.5 रँक विल बी given to observation 70 and also the 4.5 rank is given to the observation 70. In this way these two observations of 70 of value 70 has get the rank 4.5. आता ही 4.5 नंतर आता आपल्याला पुढचं ऑब्झर्वेशन जे लहान आहे त्या लहान ऑब्झर्वेशन कुठलं आहे 70 नंतरचं 69. तर 69ला आपल्याला आता रँक असाइन करायची आहे. तर 69ला आपण कुठली रँक देणार आहोत तर 4.5 ही जी कॉमन रँक आहे ती काढण्यासाठी कुठल्या रँक आपण गृहीत धरल्या होत्या, कन्सिडर केल्या होत्या 4 आणि 5. तर त्या 4 आणि 5 रँक सोडायच्या आणि त्याच्या पुढची रँक जी असेल ती पुढच्या ऑब्झर्वेशनला द्यायची. मग 4 आणि 5 नंतर पुढची रँक कुठली आहे 6. तर 6 ही रँक पुढच्या ऑब्झर्वेशनला म्हणजे 69ला येणार आहे तिथं. सो 69 विल गेट दी रँक 6. नेक्स्ट 69 पेक्षा लहान ऑब्झर्वेशन कुठला आहे 68. देन 68 विल गेट नेक्स्ट रँक 7. 68 नंतर लहान कोण आहे 67. सो 67 विल गेट रँक 8. नेक्स्ट लहान कोण आहे 66. 66 विल गेट रँक 9. मग त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 65. सो 65 विल गेट रँक 10. In this way we can assign the ranks according to the character X or according to values or magnitude of the values X. अशा पद्धतीने आपण त्याला रँक देणार आहोत, रँक्स ऑफ X. तशाच आपण रँक ऑफ Y देणार आहोत. आता रँक ऑफ Y देताना सगळ्यात मॅक्सिमम ऑब्झर्वेशन कोणता आहे
त्यामध्ये तर 65 हे सगळ्यात मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आहे. 65 हे तुमच्या डेटामध्ये 2 ठिकाणी आलेलं आहे, 2 वेळेला आलेलं आहे. 65 म्हणजे 3 नंबरचं ऑब्झर्वेशन तुमचं 65 आहे आणि शेवटचं सगळ्यात ऑब्झर्वेशन वाय सिरीजमध्ये 65 आहे. त्यामुळे पहिली रँक देतानाच तुम्हाला काय झाला, टाय ऑकर झाला. मग टाय ऑकर झाला तर मग तो आता कसा ब्रेक करायचा टाय किंवा कॉमन रँक कशी असाइन करायची, तर 65 ही जी 2 ऑब्झर्वेशन्स आहेत त्या 2 ऑब्झर्वेशनपैकी कोणतंही एखादं ऑब्झर्वेशन जरा कमी असतं किंवा जास्त असतं, म्हणजे थोडेसे त्यामध्ये स्लाईट डिफरन्स असतात 65 ह्या दोन्ही ऑब्झर्वेशनमध्ये. समजा काही थोड्याशा फरकानं ते कमी जास्त असते, तर आपण कुठल्या रँक देऊ शकलो असतो त्यांना, तर 1 आणि 2 ह्या रँक देऊ शकलो असतो, बरोबर. तर त्या 1 आणि 2चा ॲव्हरेज काढायचा. 1 आणि 2चा ॲव्हरेज कसा काढणार, 1 + 2 डिवायडेड बाय 2. सो 1 + 2 इज इक्वल टू 3 अँड 3 डिवाइड बाय 2 इज 1.5. त्यामुळे 1.5 ही जी रँक आहे ती 1.5 ही रँक आपण दोन्ही ऑब्झर्वेशनला काय करणार आहोत, असाइन करणार आहोत. सो 65 विल गेट रँक 1.5 and other 65 will get also rank 1.5. मग अशा पद्धतीनं आता हे 1.5 ही जी कॉमन रँक आहे जी असाइन केलेली आहे ती रँक काढण्यासाठी आपण कुठल्या रँक गृहीत धरल्या, 1 आणि 2. तर त्या 1 आणि 2 रँक आता परत नेक्स्ट ऑब्झर्वेशनला रँक देताना गृहीत धरायच्या नाही. त्याच्या पुढची जी रँक असेल म्हणजे 3, ती 3 रँक आपण 65 नंतरचे जे लहान ऑब्झर्वेशन असेल त्याला रँक देताना कन्सिडर करायचं, 3 ही रँक. तर 65 नंतर लहान कुठलं ऑब्झर्वेशन आहे बघा, नंतर लहान ऑब्झर्वेशन कुठला आहे, 64. सो 64 इज नेक्स्ट less than the 65. So 65 will get rank 3 because already we have considered 2 ranks, 1 and 2. So next rank that is 3 will be assigned to the observation 64. अशा पद्धतीने आपण काय करायचं, पुढची रँक द्यायची. मग आता 64 नंतर पुढचं लहान ऑब्झर्वेशन कुठलं आहे, 63. So 63 will get rank 4. Next 62 will get rank 5. Then 61 will get rank 6. Then 60 will get rank 7. Then 59 will get rank 8. Then 58 will get rank 9. And last 57 will be get rank 10. In this way we can give the ranks or assign the ranks to the values of variable y. अशा पद्धतीनं हे रँक असाइन आपल्याला करावे लागतील. तुम्ही कुठल्याही एक्झाम्पलच्या बाबतीत अशाच पद्धतीनं रँक असाइन करू शकता. दिस इज द स्टँडर्ड मेथड टू असाइनिंग द रँक्स व्हाईल देर इज अ टाईज इन रँकिंग. टाईज इन रँकिंग जिथं ऑकर होते तिथं अशा पद्धतीनं आपण रँक्स द्यायचे असतात. कॉमन रँक पहिल्यांदा असाइन करायच्या, ती कॉमन रँक जिथं टाय ऑकर होतोय त्या ऑब्झर्वेशनसाठी कॉमन रँक असाइन करायची आणि कॉमन रँक असाइन करण्यासाठी ज्या रँक्स कन्सिडर केल्या होत्या त्याच्या पुढची रँक पुढच्या ऑब्झर्वेशनला येते. अशा पद्धतीनं ती प्रोसिजर आहे रँक्स असाइन करण्याची व्हेन देर इज अ टाय इन रँकिंग. मग आता आपल्याला ज्या वेळेला टाईज इन रँकिंग असो किंवा नो टाईज इन रँकिंग असो, डिफरन्स बिटवीन रँक्स ही गोष्ट आपल्याला दोन्हीकडेही उपयोगी पडते. सो वी फाइंड द डिफरन्स बिटवीन द रँक्स दॅट इज DI. DI इज नथिंग बट R of x मायनस R of y. डिफरन्स बिटवीन रँक्स म्हटल्यावर R of y मायनस R of x असं नाही आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय, तर एक्स व्हेरिएबल जो आहे तुमचा पहिला, त्या व्हेरिएबलच्या रँक्समधून दुसरा व्हेरिएबल जो आहे त्याच्या रँक्स आपण वजा करायचे असतात, R of x मायनस R of y. सो DI इक्वल टू R of x मायनस R of y अँड व्हॅल्यूज ऑफ DI विल बी 3 minus 8 that is minus 5. Then 7 minus 3 is equal to 4. Then 9 minus 1.5 is 7.5. Then 8 minus 4 is equal to 4. Then 4.5 minus 5 is minus 0.5.
5. Then 2 minus 6 is minus 4. 6 minus 7 is minus 1. Then 1 minus 9 is minus 8. Then 4.5 minus 10 is minus 5.5. Then 10 minus 1.5 is equal to 8.5. In this way we can find the values of di. Now we need the values of di square, that is summation di square in the formula. For that we have to find the values of di square. So di square means the square of each value in your column di. So minus 5 याचा जो स्क्वेअर आहे तो किती असेल प्लस 25. 4चा स्क्वेअर 16. 7.5चा स्क्वेअर 56.25. 4चा स्क्वेअर 16. मायनस 0.5चा स्क्वेअर 0.25. मायनस 4चा स्क्वेअर 16. मायनस 1चा स्क्वेअर 1. मायनस 8चा स्क्वेअर 64. मायनस 5.5चा स्क्वेअर 30.25. 8.5चा स्क्वेअर 72.25. In this way we can find all the values of di square. अशा पद्धतीने diच्या स्क्वेअरच्या व्हॅल्यू आपण काढायच्या. कुठलंही एक्झाम्पल असो अशा पद्धतीनेच आपल्याला जायचं असतं. आणि मग di स्क्वेअरचा जो कॉलम येतो व्हॅल्यूचा त्या सगळ्या व्हॅल्यूची बेरीज घेतली तर वी विल गेट दी समेशन di स्क्वेअर, दॅट इज 297. So 297 will be our summation di square. Now we have to find the correction, total correction in x series and total correction in y series, because there is a ties in ranking. So to find total correction in x series we need the formula Tx is equal to summation I running from 1 to k mi into mi square minus 1 upon 12. This summation or the terms in this summation is depends on the how many times there is tie occurred. किती वेळा तुमच्या डेटामध्ये टाय ऑकर झालेला आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी किंवा किती वेळा त्याच्यावरून आपल्या त्या Tx मधल्या टर्म्स ठरत असतात. समजा 2 वेळेला टाय ऑकर झाला तर तिथं 2च टर्म येणार आहेत Tx मध्ये. 3 ठिकाणी टाय ऑकर झाला तर 3 टर्म येणार आहेत त्या समेशन मध्ये. म्हणजे समजा 3 ठिकाणी टाय ऑकर झाला तर ते समेशनची टर्म कशी येईल बघा, I रनिंग फ्रॉम 1 to 3 येईल. I ची व्हॅल्यू 1 पासून 3 पर्यंत टाका आणि समेशन घ्या म्हणजे m1 म्हणजे ती टर्म काय येईल बघा Tx ची. Tx इज इक्वल टू m1 इंटू m1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 प्लस m2 इंटू m2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 प्लस m3 इंटू m3 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. अशा पद्धतीने त्या 3 टर्म येतील. जर 3 ठिकाणी टाय ऑकर झाला तर, 2 ठिकाणी ऑकर झाला तर 2 टर्म येतील. m1 इंटू m1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 प्लस m2 इंटू m2 स्क्वेअर अपॉन 12 m2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. आणि समजा एकाच ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी जर एक्स सिरीजमध्ये टाय ऑकर झाली तर फक्त एकच टर्म येणार तिथे m1 इंटू m1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 ची. सो इन दिस वे m1 इज इक्वल टू, मग m1 म्हणजे काय तर नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 70 रिपीटेड इन द एक्स सिरीज. आता काय एक्स सिरीजमध्ये आपल्याला फक्त एकाच ठिकाणी टाय ऑकर झालेली आहे त्यामुळे फक्त एकच टर्म येणार ती म्हणजे m1 ची. आणि m1 म्हणजे काय तर जिथं आपल्याला टाय ऑकर झालेला आहे पहिल्या ठिकाणी ते ऑब्झर्वेशन डेटामध्ये किती वेळेला आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 70 ह्या व्हॅल्यूच्या ठिकाणी टाय ऑकर झाला तर 70 हे ऑब्झर्वेशन तुमच्या डेटामध्ये किती वेळेला आलेलं आहे, दॅट इज number of times the observation 70 repeated in the X series. What is that number? That number is 2. म्हणजे 2 वेळेला आपलं ते 70 ऑब्झर्वेशन तुमच्या डेटामध्ये आलेलं दिसतंय. सो व्हॅल्यू ऑफ m1 is 2. So Tx will be 2 into 2 square minus 1 upon 12, that is 2 into 4 minus 1 upon 12, that is 2 into 3. 4 minus 1 म्हणजे किती 3. So 2 into 3 upon 12. So that is 1/2 and Tx equal to 0.5. अशा पद्धतीने Tx ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. कारण Tx मध्ये फक्त एकाच ठिकाणी टाय ऑकर झाला त्यामुळे Tx च्या फॉर्म्युल्यामध्ये एकच टर्म आली m1 ची तेवढी. आणि m1 ची व्हॅल्यू कशी काढणार, ज्या ठिकाणी आपला टाय ऑकर झाला ती व्हॅल्यू तुमच्या डेटामध्ये किती वेळेला आलेली आहे.
ती म्हणजे M1 ची व्हॅल्यू. तशीच M2 ची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही जर 2 ठिकाणी टाय ऑकर झाले असेल तर. M3 ची व्हॅल्यू काढू शकता 3 ठिकाणी टाय ऑकर झाले असेल तर. अशा 3 टर्म मग त्या TX मध्ये येणार आणि त्या 3 टर्मची ॲडिशन होणार मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता TY ची टर्म, आता TYच्या टर्ममध्ये किंवा फॉर्म्युला काय येतोय, समेशन J रनिंग फ्रॉम 1 to S MJ इंटू MJ स्क्वेअर मायनस 1/12. आता इथं J ची व्हॅल्यू एकच आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला टाय ऑकर झालेला आहे, त्यामुळे फक्त M1 ची टर्म इथं येणार आहे. आणि मग M1 म्हणजे काय, तर नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 65 रिपीटेड इन द Y सिरीज. म्हणजे 65 हे ऑब्झर्वेशन Y सिरीजमध्ये किती वेळेला आलेलं आहे त्याचा नंबर, दॅट इज 2. त्यामुळं Ty will be equal to M1 into M1 square minus 1/12, that is 2 into 2 square minus 1/12, that is 2 into 4 minus 1/12, that is 2 into 3/12, that is Ty equal to 1/2, and that is nothing but the 0.5. Now our formula of Spearman's rank correlation coefficient in case of ties in ranking, that formula is capital R equal to 1 minus 6 into bracket summation di square plus tx plus ty square bracket complete divided by n into n square minus 1. आता इथं समेशन di स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ऑब्झर्वेशन टेबल म्हणजे कॅल्क्युलेशन टेबलवरून काढलेली आहे. 297 आपल्याला मिळालेली. TX म्हणजे टोटल करेक्शन इन X, ती आपण काढलेलं आहे. TY इज ऑल्सो टोटल करेक्शन इन Y सिरीज, ते पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं की जिथं टाय ऑकर झाला तर टाय ऑकर झाला याचा अर्थ आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर आपल्याला समेशन di स्क्वेअर तर काढावंच लागेल, त्याबरोबर TX आणि TY पण काढावे लागेल. मग त्या पद्धतीनं आपण ती प्रोसिजर करत असतो आणि मग त्या TX TYच्या व्हॅल्यू काढून या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करतो. मग R इज इक्वल टू 1 मायनस 6 into bracket 297 plus 0.5 plus 0.5 upon 10 into 10 square minus 1. अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत तिथं. मग नेक्स्ट स्टेपला काय येईल बघा, दॅट इज इक्वल टू 1 मायनस 6 into 298, बिकॉज 0.5 यांची ॲडिशन होणार 1. सो 297 प्लस 1 इज 298, सो 6 into 298 असं येणार, डिवायडेड बाय 10 इंटू 10चा स्क्वेअर किती 100, सो 10 into 100 मायनस 1 अशा पद्धतीने येईल. नेक्स्ट 1 मायनस 6 into 298 किती येणार आहे, कॅल्क्युलेट करून बघितलं तुम्ही तर 1788 अशा पद्धतीने ते आपल्याला मिळेल. मग 10 into 99 किती होईल, तर 990 अशा पद्धतीने आपल्याला 10 into 99 ची व्हॅल्यू मिळेल. सो मग तो भागाकार आपण जर केला 1788 भागिले 990, 1788 डिवायडेड बाय 990, तर आपल्याला काय मिळतो, तो भागाकार 1.8060. सो 1 मायनस 1.8060 अशा पद्धतीने आपल्याला ती आरची व्हॅल्यू मिळेल. मग ते 1 मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, आर इज इक्वल टू मायनस 0.8060 अशी व्हॅल्यू मिळते. आता ही जी व्हॅल्यू आहे फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू, 2 मिनटं साईन त्याचं तुम्ही गृहीत धरू नका. मॅग्निट्यूड व्हॅल्यू तुम्ही त्याची पाहिली फक्त व्हॅल्यू, तर ती किती आहे, 0.5 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे देर इज अ हाय डिग्री कोरिलेशन, बट इट्स साइन इज निगेटिव्ह, मीन्स दॅट देर इज अ हाय डिग्री अँड निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन X and Y. Here is mistake, there is written high degree positive correlation, but the sign is negative, so you can correct that. There should be high degree and negative correlation between X and Y. There is a mistake while writing these notes, so you can correct it. So in this way we can find the Spearman's rank correlation coefficient in case of ties in ranking. Now we have completed the part of Spearman's rank correlation coefficient with its theory and its numerical problem. You can also refer your textbooks or
some other examples and you can solve some another examples similar with similar way I have told in these lectures. So now we are going to see some multiple choice questions so that you can easily understand how to solve the questions in the exam and what kind of questions will be asked in exams on this topic. So here are choose the most correct alternative out of 4 alternatives given below for each question. I will explain the answers. I will give the answers of these questions and why these answers will be there for this question. I will explain that, and some remaining examples will be there. Then you can try as yourself. I have also provided the answer key for these questions, so you can refer that answer key and prepare yourself. First multiple choice question is, the range of Karl Pearson's correlation coefficient is, as we know, Karl Pearson's correlation coefficient lies between -1 to +1, because if there is a -1 then we can say that there is a perfect negative correlation, and if there is there are value of r is equal to +1, then we can say that there is a high degree positive perfect positive correlation. So range of Karl Pearson's correlation coefficient is -1 to +1. So here option B is a correct option for question number 1. Next, question number 2, if x and y are any two random variables, then the covariance between ax plus b and cy plus d is given by. This is the example or application of shift of origin and scale. As we have seen that covariance is invariant to change of origin, but it is variant to change of scale. So only scale parameters, that is a and c, because a is multiplied with x and c is multiplied with y. So these are the your scale parameters. Due to multiplication of these two with x and y respectively, the scale of your variable is get changed. So a and c are the scale parameters. So covariance between ax plus b and cy plus d will be the a into c into covariance between x and y. So option number C is the correct option for this question. Okay, as we have seen the properties of covariance, there we have seen that. Next, the correlation coefficient between college entrance exam grades and final grades was computed to be -1.08. On the basis of this, would you recommend that? What will we recommend out of these 4 recommendation? तुम्हाला काय झालेलं आहे, कॉलेज एंट्रन्स एक्झाम मधल्या ग्रेड आणि फायनल एक्झाम मधल्या ग्रेड ह्यातलं कोरिलेशन जे आहे ते -1.08 आलेलं आहे, आणि मग आपल्याला काय करायचं आहे, त्या व्हॅल्यूवरून आपल्याला खाली कोणतं रिकमेंडेशन आपण करू शकतो हे सांगायचं आहे. वी हॅव टू चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द रिकमेंडेशन. पहिलं रिकमेंडेशन काय आहे बघा, द एंट्रन्स एक्झाम इज गुड प्रेडिक्टर ऑफ सक्सेस. Student second recommendation, students who do worst in the exam will do best in final. Students in this school are not scholars. And last, recompute the correlation coefficient. आता यातलं कुठलं आपण सजेशन देणार आहोत, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे वरती आपण बघितल्याप्रमाणे की कोरिलेशन कोएफिशिएंट जो असतो, मग तो स्पियरमनचा असो किंवा कार्ल पियर्सनचा असो, दॅट बोथ लाईज बिटवीन -1 अँड +1. त्यामुळे -1 च्या खाली तो जात नाही आणि +1 च्या वरती जात नाही. आता आपल्याला इथं जो दिलेला कोरिलेशन कोएफिशिएंट आहे तो किती आहे, -1.08 आहे. त्यामुळं -1 च्या तो खाली गेलेला आहे. याचा अर्थ असा की
हा जो कोरिलेशन कोइफिशियंट दिलेला आहे तो चुकलेला आहे, त्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये चूक आहे. म्हणजे याचा अर्थ वी शुड हॅव टू रिकम्प्यूट दॅट कोरिलेशन कोइफिशियंट अँड देन गिव्ह द रेकमेंडेशन्स. सो option number D or option D is the correct option for question 3, that is recompute the correlation coefficient is the correct option for question 3. Now the correlation coefficient between, fourth question is correlation coefficient between x and y is known to be 0, then we conclude that how we can conclude the when correlation coefficient x and y is known to be 0. Correlation coefficient between x and y is known to be 0, then we conclude that x and y have standard distributions. Second, the variances of x and y are equal. Third, there exists no relationship between x and y. And fourth, there exists no linear relationship between x and y. As we know that our correlation coefficient is the measure of a linear relationship between the two variables. This measure correlation coefficient is talk about the linear relationship of between the variables. So if x and y, the correlation between x and y is a 0, then it shows that there is no any kind of linear relationship between x and y, means they are not linearly correlated. They can be the non-linearly correlated would be there, non-linear correlation should be there or would be there. So you can say that there exists no linear relationship between x and y. म्हणजे तुमच्या त्या x and y मध्ये लिनियर रिलेशनशिप नाहीये. जर कोरिलेशन कोएफिशिएंट r हा जर 0 असेल तर याचा अर्थ लिनियर रिलेशनशिप त्यामध्ये नक्कीच नाहीये. मग त्यामध्ये कोणतीही नॉन लिनियर वगैरे दुसरी कुठली तरी रिलेशनशिप असू शकते, पण लिनियर रिलेशनशिप त्यामध्ये नाहीये असं आपण त्यांना म्हणणार आहोत. सो नेक्स्ट, fifth MCQ is, in the context of two variables x and y, which of the following statement is false? Which statement is false? We have to tell that. Here four statements are given. If covariance between two variables x and y is equal to 0, then correlation coefficient between these variables equal to 0. As we know, the correlation coefficient or R is the ratio of covariance between x and y divided by product of standard deviation. So if numerator is 0, then automatically your value of R correlation is 0. So option A is a correct statement. We have to find the false statement. If covariance between two x and y is equal to 0, then they are independently distributed. This is the second statement. Third statement, for independent variables x and y, correlation and covariance both are equal to 0. And fourth statement is correlation coefficient between x and y is same as that of y and x. As we have seen that properties of correlation coefficient, fourth statement is always true because correlation coefficient is a symmetric. Rxy is equal to ryx. So fourth statement is true. First statement is true. Now we have to decide between B and C, which statement is false. Now if we focus on statement C, for independent variables x and y, correlation and covariance both are equal to 0. For independent variables, we have seen that covariance between x and y is 0. If the variables are independent, then covariance is always 0, and if covariance is 0, then correlation will be 0. So third statement is also true. Now there is only statement B is remained. If the covariance between two variables x and y is equal to 0, then they are independently distributed. If variances are independent, if variables are independent,
then their covariance is 0, but its reverse cannot happen. Covariance is 0 means that variables are independently distributed. This is not possible. So covariance can be 0 due to other reasons also. So the statement B is a false statement, and this is our option. We have chosen option B is our answer. That which of the following statement is false? That statement B is false. Next, question number 6. If x and y are any two random variables, covariance between them is equal to 50. Then the covariance between u and v, where u is equal to 10x plus 10y and v is equal to 5y plus 5. As we have seen earlier, covariance is a variant under change of scale only. So whatever you will make a change in your variable, that change will be automatically seen in your in the original covariance of original variables. That will be our covariance between new variable. So covariance between u and v is nothing but covariance between 10x plus 10 comma 5y plus 5. But only effect of change of scale will be there on covariance. So 10 into 5 into covariance of x and y is equal to the covariance between u and v, as we have seen in case of A and C. In option number, I think here, question number 2, it is a application of question number 2, that is question number 6. So we can say that 10 into 5 into covariance between xy. 10 into 5 is 50, and 50 into 50 is nothing but 2500. 2500 is the covariance between u and v. Suppose correlation, now question number 7. Suppose correlation coefficient between rainfall as measured in inches and production of rice measured in the metric ton is 0.65. What is the correlation coefficient of rainfall measured in centimeter and production measured in the kilogram? Okay, now to convert our variable rainfall in inches and production in metric ton, we have to convert this variable to centimeter and kg respectively. We have to multiply inches by 2.2 and we have to divide or multiply, no divide, we have to multiply metric ton by 1000, and we have to find then effect of correlation coefficient between new variables in new measured scales. जे नवीन व्हेरिएबलचं कोरिलेशन कोएफिशियंट तुम्हाला काढायचं असेल तर जुन्या व्हेरिएबलमध्ये जो बदल होतो त्या पद्धतीचा बदल तुम्हाला तिकडे करावा लागेल. आता यामध्ये कोणतंही जे चेंज ऑफ स्केल होणार आहे तो चेंज ऑफ स्केलमध्ये दोन्हीही जे साइन आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे सेम साइन असेल तर कोरिलेशन कोएफिशियंट बदलत नाही, मात्र त्याचा इफेक्ट आपण बघितलेला आहे. तो फक्त काय होईल, चेंज ऑफ स्केल फक्त त्यामध्ये तुम्हाला तिथं जे आहे ते चेंज ऑफ स्केल फक्त तिथं ॲड करावं लागेल. फक्त सेम तुमचा असल्या कारणानं तुमचं काय साइन तिथं कोणताही कोरिलेशन कोएफिशियंटमध्ये बदल होणार नाही. दॅट सो
your correlation coefficient between original variables is 0.65, that will be remain as it is 0.65. Let the correlation coefficient between x and y is denoted by rxy. If rxy is 0.02, then r minus x and y plus 1 is, means we have changing the variables to the new variables, which scale parameter of x is minus 1 and scale parameter of y is only 1. So there is a no change in your correlation coefficient, and the correlation coefficient will be remain as it is, but it will get its sign will be get changed. So sign will be there, that minus 2.02, that is, since there is a minus 1 multiplied with x in the new variables, म्हणजे नवीन व्हेरिएबल जे आहेत मायनस एक्स अँड वाय प्लस 1, त्यामध्ये एक्सचा मल्टिप्लायर मायनस 1 आहे, म्हणजे ह्याचा अर्थ तो चेंज ऑफ स्केल झाला आहे, परंतु तिथं एकाचा चेंज ऑफ स्केल केला आहे तो मायनसनी केला आहे आणि वायचा चेंज ऑफ स्केल ॲज इट इज ठेवला आहे. त्यामुळे दोघांचे साईन ज्या वेळेला सेम असतात त्यावेळेला तुमचा कोरिलेशन कोएफिशियंट बदलत नाही वरती बघितल्याप्रमाणे, पण ज्या वेळेला दोघांचे साईन वेगवेगळे राहतात त्यावेळेला कोरिलेशन कोएफिशियंट बदलत नाही, मॅग्निट्यूड व्हॅल्यू फक्त त्याचे साईन बदलतं. त्यामुळे मायनस 0.02 असं तुम्हाला काय मिळेल, त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. नेक्स्ट जे आपलं क्वेश्चन आहे किंवा MCQ आहे ते म्हणजे इफ कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स वाय इज 0.02, देन द कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन मायनस 2x इंटू मायनस वाय. आता हा जो कोरिलेशन कोएफिशियंट मध्ये आपण चेंज करतोय, तो चेंज करत असताना स्केल पॅरामीटर जे आपण बदलले त्या स्केल पॅरामीटरचं स्केल चं साइन जे आहे ते समानच आहे, मायनस मायनस. त्यामुळे तुमच्या कोरिलेशन कोएफिशियंट मध्ये कोणताही बदल होणार नाही. दॅट कोरिलेशन कोएफिशियंट विल बी रिमेन ॲज इट इज, दॅट इज 0.02, सिन्स स्केल पॅरामीटर हॅव सेम साइन्स. Next, if correlation coefficient between x and y is 0.8, then the correlation coefficient between minus x and minus y, that will also remain as it is, because their scale parameters are minus 1 in x and minus 1 in y also. So both have a same sign, so correlation coefficient between x and y will be remain as it is, that is 0.8. that is option A, but option A is minus 0.8. you can correct that, it is not minus, it is a plus, so option A is correct because other options are not given. Or you can consider that option B also, there is 0.8 has lost there, has not printed there, so option B can be you can choose. This is the printing mistakes, but correct answer of this question is 0.8. okay, you can consider that. Now next 11th MCQ is, if the correlation coefficient between x and y is 0.4, then correlation coefficient between 3x plus 2 and 6 minus 4y is. Here the scale parameters, sign of scale parameters are different, so your correlation coefficient will be get changed with the sign only. So its correct answer will be minus 0.4. So option B is the correct option. Now MCQ 12 is, Spearman's rank correlation coefficient lies between. As we know, Spearman's rank correlation coefficient is the Karl Pearson correlation coefficient between the ranks of the variables. So it is also lies between the minus 1 and plus 1. So for MCQ 12, there is a correct option is A, minus 1 and plus 1. If x and y are independent variables, then r is equal to, then option A is r is equal to 0, covariance between x and y is equal to 0. C, both A and B. D, either A and B. So when there are two variables x and y are independent, then their covariance is also 0, and since covariance is 0, r is 0. So
option C, that is both A and B is correct. So both A and B, option C is a correct option. So now 14th question or 14th MCQ. If the variables x and y are changes in the same direction, then correlation between x and y. This I have told you in the types of correlation. When the x and y variable, two variables changes in the same direction, means that there is a positive correlation. Okay, in this way we can use the logic that we have studied in our theory lectures. Now next MCQ 15. If the correlation coefficient between x and y is minus 0.02, then the correlation coefficient between x comma 2y plus 3. Here also the scale parameter, signs of scale parameters are same, so value of correlation coefficient will not get changed, it will remain as it is, so that is minus 0.02. so option D is a correct option in this case. Now next MCQ is, if x and y are independent variables, then correlation coefficient between x and y is 0. It is simply because variables are independent, then covariance is 0, and the covariance is 0, then correlation coefficient is 0. So it is a direct answer. Next, if x and y are independent with variance of x is equal to variance of y is equal to sigma square, then R is correlation coefficient between x and x plus y is correlation of the variable with the correlation of itself with some change of origin or shift of origin, you can say that. But here x and y are independent, so you can say that there is a zero correlation, because first of all we have to find the correlation between x and y, and correlation between x and y will be the zero since x and y are independent, and then we are changing our variable y with addition, that is x, so that correlation coefficient will not be get affected. So option C is correct. Here I have given you answer key, so here you can check the answers. There 17 number question is B option. In this way you can find the correct answers of these all these MCQs, and you can check, verify it through the your answer key given here. So you can solve remaining questions, so that will be useful for your exam. I will provide this PDF file in your group, so that will be beneficial for you. You also can stop this video while and you can give the answer, or you can so for today's lecture we are going to stop here. So thank you. In this way we have completed the part of correlation. So thanks for the today.